केंद्र शासनाने या कोविड-19च्या काळात गोरगरीब जनतेला मोफत रेशन वाटप उपक्रम राबवला असून सामान्य जनतेच्या उदरनिर्वाहासाठी मदत व्हावी हा त्यामागील हेतू होता। मात्र आजही असंख्य रेशन दुकानदार गरिबांना मोफत शिधा वाटप वेळी विविध कारणे देऊन रेशन देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्याबाबत मंगळवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी माणुसकी सोशल फाउंडेशन भारत सरकार नोंदणीकृत संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देऊन मोफत अन्नधान्याचा लाभ मिळवून देण्याची मागणी केली। कोविड-19च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गोरगरीब जनतेला मोफत अन्नधान्य वाटप उपक्रम सुरू केला असून सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहासाठी पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मदत व्हावी यासाठी मोफत शिधा हे शिधापत्रिकेवर दिले असूनही असंख्य रेशन दुकानदार हे सदरील रेशन कार्ड बंद झाले आहेत। सदर रेशन कार्डवर 12 अंकी नंबर नाही असे कारणे सांगून गोरगरीब जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप करीत सिन्नरच्या तहसीलदाराने त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित सर्व गोरगरीब जनतेला रेशन वाटप करावे अशी विनंती निवेदनाद्वारे माणुसकी सोशल फाउंडेशन भारत सरकार नोंदणीकृत संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने करण्यात आली। निवेदन देतेवेळी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे महिला विभागाच्या तालुकाध्यक्षा रेणुका धुळे, ॲडव्होकेट असुदीप पाटील भाटजिरे, राजेंद्र गोस्के, रेणुका काळे, मल्हारी साळवे, विजय शिलावट आदींसह सदस्य उपस्थित होते। एससीएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह शुभम क्षत्रिय। नमस्कार, मी राजेंद्र बालाजी गोस्के, सिन्नर। श्री दादाभाऊ केदारे, राष्ट्रीय अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती सिन्नर यांच्या कार्यदक्षतेखाली ग्राहक उपभोक्ता समिती कार्य करत आहे। तो सिन्नर शाखेतर्फे सिन्नर तालुक्याच्या वतीने आम्ही आज तहसीलदार साहेबांना रेशन कार्ड संदर्भात एक निवेदन दिले। आपलं ग्राहक उपभोक्ता समितीचे कार्य रेशन कार्ड एवढं पुरतेच मर्यादित नसून सिन्नर मधील कुठल्याही प्रकारच्या ग्राहकाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, चढ्या भावाने कोणी विक्री करत असेल, छापील रकमेपेक्षा जरी कोणी जास्त रकमेमध्ये कोणी जर विक्री करत असेल तर त्यांनी ग्राहक उपभोक्ता समितीकडे त्यांची तक्रार घेऊन यायची आहे। समितीतर्फे आम्ही त्यांना योग्य तो निवाडा देऊ। मी ॲडव्होकेट असुदीप पाटील भाटजिरे, ग्राहक उपभोक्ता समिती मार्फत आम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो। आमचा विषय एवढाच होता की आता जे रेशन मिळतंय एप्रिल पासून तर नोव्हेंबर पर्यंतचं फ्री, तर बऱ्याच लोकांना रेशन मिळतंय आणि बऱ्याच लोकांना मिळत नाहीये। शिवाय बऱ्याच लोकांचे रेशन कार्ड बंद झाले असे रेशन दुकानदार सांगतात। त्याच्यामध्ये 12 अंकी नंबर असतो, तो ऍड नसल्यामुळे रेशन कार्ड बंद आहे असे सांगितलं जातं आणि बऱ्याचदा कसं होतं की नाही आता इथं रेशन संपलंय अशा बऱ्याचशा गोष्टी घेऊन रेशन त्या उपलब्ध जे लोक असतात त्यांना मिळत नाही। मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे। प्रत्येकाला आता ह्या कोरोना काळ गेल्यामुळे प्रत्येकाची परिस्थिती अशी हालाकीची झाली आहे, म्हणजे प्रत्येकाला याचा उपयोग घेता यायला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही तहसीलदार साहेबांकडे निवेदन केलंय की हे रेशन कार्डचं जे रेशन कार्ड बंद आहे ते चालू पण व्हायला पाहिजे, शिवाय या प्रत्येकाला त्याचा लाभ व्हायला पाहिजे। इलाजी धुळे, माणुसकी सोशल फाउंडेशन अधिकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीची महिला तालुका अध्यक्ष आहे मी। आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेत रेशन कार्ड संदर्भात। रेशन कार्ड संदर्भात म्हणजे काय तर खूप लोक असे आहेत की ज्यांना अजूनही रेशन मिळत नाहीयेत। रेशन दुकानदार जे आहेत ते रेशन कार्ड बंद आहे, 12 अंकी नंबर नाहीये, तुमचे फ्रीचे रेशन आलेले नाहीयेत अशी बरीचशी कारणं सांगून रेशन देण्यासाठी टाळाटाळ करत असतात। तर आम्ही तहसीलदार साहेबांना हे निवेदन दिले आहे की जे लाभार्थी आहे ज्यांना खरंच गरज आहे, कोरोना काळामध्ये ज्यांना घरची परिस्थिती वाईट आहे त्यांना फ्रीचं जे रेशन असेल किंवा मग त्यांच्या रेशन कार्डवर जे त्यांना रेशन अवेलेबल व्हायला पाहिजे ते मिळत नाहीयेत, तर त्या संदर्भात आम्ही सरांना निवेदन दिलेले आहेत। आपल्या सिन्नरमधील ही जी अडचण आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी आमच्या समितीची इच्छा आहे, तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल।